नमस्कार मित्रांनो. ठाकरे विरुद्ध ठाकरे, राज उद्धव ठाकरेंची वादाची ठिणगी नेमकी कधी पडली आणि कधी झाले ही वादाची ठिणगी सुरू आपण या चॅनलवरती बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील वाद हा केवळ दोन भावांमधील वैयक्तिक मतभेद नव्हता, तर तो शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणात हळूहळू साचत गेलेला आणि एका विशिष्ट टप्प्यावर उफळून आलेला संघर्ष होता. आज तब्बल 20 वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र येत मुंबई महानगरपालिकेसाठी एकत्र लढण्याची घोषणा केली. परंतु दोन्ही ठाकरेंमध्ये नेमकी वादाची ठिणगी कशी पडली आणि तो वाद इतका टोकाला का गेला, यातून राज ठाकरेंना पक्ष स्थापन करण्याची वेळ आली. या वादाची ठिणगी नेमकी कधी आणि का पडली यावर धवल कुलकर्णी लिखित ठाकरे विरुद्ध ठाकरे या पुस्तकात महत्वाचे मुद्दे आहेत. यातून घेतलेला वृत्त आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपण या बातमीला. राज उद्धव वादांची मूळ कारण 1996 नंतर शोधली जात असली तरी पत्रकार धवल कुलकर्णी लिखित ठाकरे विरुद्ध ठाकरे यांच्या पुस्तकातील संदर्भानुसार या संघर्षाशी पाळमूळ 1980च्या दशकाच्या अखेरीस आणि 1990च्या दशकाच्या सुरुवातीला रोखवली दिसतात. या काळात शिवसेना आंदोलक प्रबोधन पक्षातून सत्ताधारी पक्षांकडे वाटचाल करत होती आणि याचं समीकरण काळात नेतृत्वाचा प्रश्न ऐनवरी आला. राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत राहून राजकारणात घडलेले. त्यांची शैली, भाषणाचा आवेश आणि युवकांवरील पकड यामुळे शिवसेनेचे संभव वारस मानले जात होते. दुसरीकडे उद्धव ठाकरे हे सामन्याच्या माध्यमातून संघटनात्मक कामातून आणि निर्णय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी राहून हळूहळू पक्षावर आपली पकड मजबूत करत होते. या दोन्ही वेगवेगळ्या भूमिकेमुळे शिवसेनेत नकळत दोन प्रभाव केंद्र तयार झाली. मग राज आणि उद्धव मधला वाद कधी सुरू झाला याकडे आपण थोडं लक्ष देऊया. सर्वसामान्यपणे असे मानले जाते की 1996 साली रमेश किनी हत्या प्रकरण झाले. त्यानंतर राज ठाकरे बॅकफूटवर गेले. त्याच काळात उद्धव राजकारणात आले आणि वाद सुरू झाला. पण राज आणि उद्धव मधला वादांची पाळमुळ 1980च्या दशकाच्या अखेरीस आणि 1990च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात दडलेले आहेत, असं धवल सांगतात. राज ठाकरे थोडे तडफडत होते आणि काही जणांना तो त्यांचा उमटपणा वाटायचा. बाळासाहेबांसोबत राजकारणात आलेली पिढी वर धक्क्याकडे झुकायला लागली होती आणि राज ठाकरेंसोबत युवक सक्रिय झाले होते. हा दोन पिढ्यांमधला संघर्ष होता. 1991 साली सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना राज यांनी महाराष्ट्राचा दौरा केला होता आणि तिथेच राज आणि उद्धव मधला वादांची ठिणगी पडल्याचं धवल सांगतात. राज यांनी बेरोजगार युवकांच्या मुद्द्यावरून राज्याचा दौरा केला होता. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनानंतर मोर्चा निघणार होता. मोर्चाच्या आदल्या दिवशी रात्री राज ठाकरेंना फोन आला की उद्या तुझ्या सोबत दादू सुद्धा भाषण करेल. तेव्हा राज ठाकरे प्रचंड विचलित झाले की कष्ट मी घेतोय, मग श्रेयांचा वाटा उद्धवला का? 1996 साली रमेश किनी हत्या प्रकरणातील आरोपी राज यांचे मित्र असल्याचं समोर आलं. पुढे सीबीआयने ती आत्महत्या असल्याचं तपासात अंती घातलं. पण त्या आरोपामुळे राज शिवसेनेत काहीसे मागे पडले, असं धवल सांगतात. मग उद्धव शिवसेनेचे कार्याध्यक्ष कसे बनले याकडे आपण थोडं लक्ष देऊया. राज उद्धव वाद विकोपला गेला होता, पण तरीही महाबळेश्वरच्या अधिवेशनात राजांनी पक्षाच्या नेतृत्वासाठी उद्धवचं नाव कसं सुचवलं. धवल सांगतात की 1990 साली शिवसेनेने पक्षाच्या घटना लिहिली, ज्यात सर्व अधिकार शिवसेने प्रमुखांना म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंना देण्यात आले होते. 1997 साली तेव्हाच निवडणूक आयुक्त MS गिल यांनी त्याला अपेक्षित घेतला आणि तुम्ही पक्षांतर्गत निवडणुका घ्यायला हव्यात असं म्हटलं. हा वाद चांगलाच विकोपला गेला आणि गिल यांनी पक्ष म्हणून शिवसेनेची मान्यता रद्द करावी लागेल असा इशारा दिला. तेव्हा चाक फिरायला लागली आणि आता शिवसेनेमध्ये बाळासाहेबांचा हक्क अंबद्दीत ठेवून कार्यकारी प्रमुख नेमायचं ठरलं. तेव्हा उद्धवचं नाव समोर आलं.
मी याविषयी अनेकांना बोलवलं आहे. अनेक वर्ष राज ठाकरेंना मनवण्याचा प्रयत्न सुरू होता आणि शेवटी राजनीची उद्धव यांना कार्याध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव मांडला. बाळासाहेबांनी पुढे हे राजना बोलूनही दाखवल्या अनेकदा की मी त्याला कार्याध्यक्ष केलं नव्हतं, तूच ठराव मांडवला होता. त्याविषयी धवल सांगतात की ठाकरे शिवसेना मनसे यांच्या राजकारणात प्रचंड अंतविरोध आहेत. ही वस्तुस्थिती आहे की राज ठाकरे यांच्यावर महात्मा गांधींचा प्रभाव आहे आणि असं म्हणतात की महात्मा गांधीवरचं असं एकही महत्वाचं पुस्तक नसेल जे राज ठाकरेंकडे नाहीत. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.